कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे मागील 2 महिन्यांपासून गायब आहेत. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, पोलीस यंत्रणा या सगळ्यांकडूनच त्यांचा कसून शोध घेतला जातोय. पण अजूनपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाहीये. पोलीस तपासात देखील कोणतीही ठोस माहिती समोर येत नसल्याचं सांगितलं जात आहे. 7 जानेवारी 2026च्या रात्री 7 ते 8च्या दरम्यान मित्राकडे जेवायला जातोय असं सांगून महेश पिळणकर आपल्या घराबाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नातेवाईकांना गावाजवळच्या कुलकर्णी शेताजवळ त्यांची मोटारसायकल सापडली. पुढे तिथून जवळच असलेल्या म्हणजे सुमारे 200 मीटरच्या आत असलेल्या जंगल परिसरातून राख आणि जळालेल्या अवस्थेत काही हाडांचे अवशेष देखील सापडले. या बाबतीत जो फॉरेन्सिक अहवाल आलाय त्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात असल्यानं या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय. सोबतच या घटनेच्या अनुषंगानं रोज काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे सरपंच महेश पिळणकर यांच्या घातपाताचा संशय त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय. या प्रकरणाचा तपास देखील संथ गतीनं होत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे घटनेचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. महेश पिळणकर यांचं नेमकं झालं तरी काय, असा सवाल आता अधिक तीव्र बनत चाललाय. मंडळी, या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं आणि बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणापेक्षाही हे प्रकरण गंभीर असल्याचं काय बोललं जात आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. 52 वर्षीय महेश दिनकर पिळणकर हे कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीची देखील ते तयारी करत होते असं सांगण्यात येत आहे. लोकप्रिय नेते म्हणून त्यांची कायम चर्चा व्हायची. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का या दृष्टीने तपास सुरू आहे. तसंच पिळणकर हे व्यवसायानं काजू उत्पादक आणि हर्बल व्यापारी असल्याचं त्यांच्याशी कुणाचे व्यावसायिक किंवा वैयक्तिक वाद होते का याची सुद्धा पडताळणी केली जाते. थोडक्यात सगळ्याच अँगलने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलंय. पण आज 2 महिने होऊन गेले तरी महेश पिळणकर नक्की आहेत कुठे याचा शोध लागलेला नाहीये. घटनेच्या दिवशी म्हणजे 7 जानेवारीला रात्री ते घराबाहेर पडले आणि त्यानंतर बेपत्ताच झाले. मित्राकडे जेवायला जातोय असं सांगून ते ज्या दिवशी घराबाहेर गेले त्या दिवशी एका स्थानिक ट्रॅक्टर चालकानं महेश पिळणकर यांच्या मागे मास्क घातलेला माणूस बसला होता अशी माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. त्या दृष्टीनं काही तपास झालाय का हे अजूनपर्यंत समोर आलं नसल्याची चर्चा आहे. दरम्यान महेश पिळणकर बेपत्ता झाल्याची तक्रार भुदरगड पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर लगेचच गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी आणि भुदरगड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. म्हणजे ज्या कुलकर्णी नावाच्या शेताजवळ पिळणकर यांची मोटारसायकल आढळून आली होती तिथे पोलीस पथकानं पाहणी केली होती. याशिवाय तिथून जवळच असलेल्या जंगल परिसरातून राख आणि जळालेल्या अवस्थेतील काही हाडांचे अवशेष सापडले होते. पण हे अवशेष नेमके कुणाचे आहेत याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी ते जप्त करून फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले होते. पुढे त्या फॉरेन्सिक अहवालातून देखील काही ठोस माहिती समोर आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे सापडलेले अवशेष जनावरांचे असल्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. अशातच 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराजवळील मनेरमळा परिसरातून एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. त्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर मृत व्यक्तीच्या अंगावर कोणतेही कपडे नसल्याचं आढळून आलं. त्या व्यक्तीच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. अर्थात त्या व्यक्तीला कोणीतरी बेदम मारहाण करून निर्घृण पद्धतीने संपवलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा करून ती ताब्यात घेतलाय. पण अजूनपर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये. संबंधित मृतदेह माजी सरपंच महेश पिळणकर यांचा तर नाही ना, अशाही चर्चा या घटनेनंतर रंगल्या होत्या. सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा आहे, तसेच हा खून कुणी आणि कोणत्या कारणानं केला याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान 2 महिने होऊन गेले तरी महेश पिळणकर यांचा शोध न लागल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस तपासावरच प्रश्न उपस्थित केलेत. लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समिती आणि पिळणकर कुटुंबियांनी सोमवारी कोल्हापुरातील दसरा चौकात निदर्शन करून पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर, मुलगा पारस पिळणकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनात ज्या मागण्या केल्यात त्यातील एक महत्त्वाची मागणी अशी आहे की पाटगाव येथील जंगलात सापडलेली राख आणि शरीराचे काही अवशेष DNA तपासणीसाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले होते. पण त्याचा अहवाल अस्पष्ट आला होता. त्यामुळे ते अवशेष पुन्हा एकदा तपासणीसाठी पुणे किंवा मुंबईतील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवावेत. थोडक्यात पिळणकर कुटुंबियांकडून आधी आलेल्या फॉरेन्सिक अहवालावर शंका उपस्थित केली जाते. पण पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार
पोलीस त्यांच्याकडून बऱ्यापैकी पाठपुरावा करतायत, पण त्यांच्या हातात अजूनपर्यंत ठोस असं काहीच लागत नाहीये. पण 2 महिने झाल्यानंतर आता त्यांची अजून किती वाट बघायची? कारण भांडण वगैरे असं त्यांचं काहीच नव्हतं. त्यांचे संबंध सगळ्यांशीच चांगले होते. राजकीय विरोधक होते, पण त्यांच्याशी सुद्धा संबंध व्यवस्थितच होते. हे असं का झालं? कुणी घडवलं याबद्दल काहीच कल्पना नाही. मी काहीच सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया तृप्ती पिळणकर यांनी माध्यमांना दिली आहे. तर दुसरीकडे दसरा चौकात निदर्शनासाठी लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समितीचे प्रमुख सतीशचंद्र कांबळे देखील उपस्थित होते. ते म्हणाले की हे प्रकरण बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षाही अधिक गंभीर आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुरेशी माहिती मिळत नाहीये. तपासात देखील प्रगती दिसत नाहीये. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक गतीने तपास करावा. दरम्यान कुटुंबानं केलेल्या निदर्शनानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महेश पिळणकर यांच्या शोधासाठी SIT अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच SIT मार्फत तपासाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे पुढील तपासात या प्रकरणाच्या बाबतीत कोणकोणते धागेदोरे हाती लागतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. तसं सरपंच महेश पिळणकर यांचं नक्की झालंय तरी काय, यावरच्या चर्चाही होत राहतील. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.